Welcome to Galaxy Classes, where concepts become clear and learning becomes powerful. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी अभ्यासक्रमातून एक खूपच सुंदर आणि प्रेरणा देणारी कविता शिकणार आहोत. कवितेचं नाव आहे हिरवंगार झाडासारखं. मित्रांनो, ही फक्त एक कविता नाहीये, तर आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा विचार आहे. या कवितेतून कवी आपल्याला एका झाडाच्या माध्यमातून जीवन कसं जगायचं याचे खूप मोठे धडे देतात. तो आज हम एक पेड़ से, एक ट्री से लाइफ के सबसे बड़े लेसन सीखने वाले हैं. चला तर मग कवितेला सुरुवात करण्याआधी आपण या कवितेचे कवी जॉर्ज लोपेस यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. जॉर्ज लोपेस हे एक अत्यंत संवेदनशील कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कवितांमध्ये ना भावना आणि निसर्ग यांचा एक खूप सुंदर मिलाफ आपल्याला बघायला मिळतो. त्यांच्या अनेक कविता सत्यकथासारख्या त्यावेळच्या प्रतिष्ठित मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे रक्तात भिनलेल्या कविता आणि पूर्ण झाले आहे हे 2 कविता संग्रह खूप प्रसिद्ध आहेत. आणि आपली आजची जी कविता आहे ना, हिरवंगार झाडासारखं, ही त्यांच्या पूर्ण झाले आहे याच कविता संग्रहातून घेतलेली आहे. तो ये बेसिक इन्फॉर्मेशन आपको याद रखनी है. ओके. आता आपण कवितेच्या नावाचा अर्थ समजून घेऊ. शीर्षक आहे हिरवंगाल झाडासारखं. यातला पहिला शब्द बघा, हिरवंगार. चला हा शब्द नीट समजून घेऊया. शब्द आहे हिरवंगार. याचा मराठीत अर्थ होतो पूर्णपणे हिरवं, एकदम ताजं तवानं, गर्द हिरवं. हिंदीमध्ये आपण याला म्हणतो हराभरा, हरियाली से भरपूर. अँड इन इंग्लिश इट मीन्स लश ग्रीन. म्हणजे असं हिरवं जे डोळ्यांना एक शांती देतं, ज्यामध्ये एक ताजेपणा आहे, एक फ्रेशनेस आहे. आणि नावाचा दुसरा भाग आहे झाडासारखं, म्हणजे झाडाप्रमाणे. सारखं या शब्दाचा अर्थ आहे त्याच्या जैसा किंवा लाईक अ ट्री. तर मग पूर्ण नावाचा अर्थ काय झाला? एका हिरव्यागार ताज्या तव्याने भरलेल्या झाडाप्रमाणे. कवीला हेच सांगायचंय की आपलं जीवन कसं असावं, लाईफ कशी होणी चाहिए. इट शुड बी लाईक अ लश ग्रीन ट्री. या कवितेतून कवी आपल्याला झाडाचे अनेक महान गुण सांगतात, जे आपण आपल्या आयुष्यात उतरवले पाहिजेत. जसं की झाडाची सहनशीलता, जिसे हम टॉलरन्स कहते हैं, त्याचं दातृत्व गुण म्हणजे देण्याची वृत्ती, जेनरॉसिटी, आणि कुठल्याही संकटात घट्ट पाय रोवून उभं राहण्याची क्षमता, रेझिलियन्स. कवीचा संदेश एकदम स्पष्ट आहे. हे गुण शिका आणि आपलं आयुष्यसुद्धा झाडासारखं हिरवंगार, आनंदी आणि अर्थपूर्ण बनवा. ठीक आहे, चला तर मग आता कवितेच्या सखोल विश्लेषणाला सुरुवात करूया. आपण कवितेची एक एक ओळ वाचणार आहोत आणि तिचा सविस्तर अर्थ, त्यामधली भावना आणि संदेश सगळं काही समजून घेणार आहोत. सो लेट्स डाईव्ह इनटू दिस ब्युटिफुल पोएम. कवितेची पहिलीच ओळ आहे झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं. याचा सरळ अर्थ आहे की झाड एखाद्या ध्यान करणाऱ्या ऋषीमुनींप्रमाणे शांत आणि स्थिर बसलेला आहे. बिल्कुल वैसे ही जैसे कोई ऋषिमुनि ध्यान में शांत और स्थिर बैठते हैं, पेड़ भी वैसा ही लगता है. इथे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. पहिला शब्द आहे ध्यानस्थ. आता ध्यानस्थ म्हणजे काय? तर ध्यानात मग्न, चिंतनात रमलेले. हिंदीमध्ये आपण म्हणतो ध्यान में लीन, मेडिटेटिव्ह. आणि दुसरा शब्द आहे ऋषीसारखं, म्हणजे ऋषीप्रमाणे, लाईक अ सेज. कवीने इथे झाडाची तुलना थेट ऋषीसोबत केली आहे. का केली असेल? कारण ऋषींमध्ये शांती असते, स्थिरता असते, ज्ञान असतं. झाडामध्येही तीच शांती आणि स्थिरता आहे. इट एम्बॉडीज पीस अँड स्टेबिलिटी. आता एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा, इथे उपमा अलंकार वापरला आहे. आणि यातून संदेश काय मिळतो? तर आयुष्यात कितीही धावपळ असली तरी आपणही झाडासारखं, ऋषीसारखं काही क्षण शांत बसून आत्मचिंतन केलं पाहिजे. पुढची ओळ आहे मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. याचा अर्थ आहे की झाडाने जणू काही न बोलण्याचा नियम घेतला आहे आणि ते एखादी कठीण साधना करतंय. ऐसा लगता है कि पेड़ ने चुप रहने का व्रत या मौन व्रत लिया है और वो कोई कठोर तपस्या कर रहा है. इथे 2 शब्द आहेत. मौन व्रत म्हणजे काय? तर न बोलण्याचा नियम, शांत राहण्याची प्रतिज्ञा. हिंदी में म्हणतो चुप रहने का व्रत, अ वॉव ऑफ सायलेन्स. आणि दुसरा शब्द तपश्चर्या म्हणजे कठीण साधना. हिंदी में आपण म्हणू शकतो कठोर तप, पेनेन्स. या ओळीतून कवी झाडाच्या शांततेला एक खोली देतात. झाड फक्त शांत नाहीये, तर त्याची शांतता ही एक साधना आहे, एक तपश्चर्या आहे. इट्स अ पॉवरफुल फोकस स्टेट ऑफ बीइंग. परीक्षेमध्ये या ओळीचा अर्थ विचारला तर झाडाच्या गंभीर आणि आध्यात्मिक स्वरूपाबद्दल लिहायचं आहे. आता पुढची ओळ बघा, किती सुंदर आहे. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. याचा अर्थ काय?
तर झाडावर येणारे पक्षी हे काही झाडाचे नातेवाईक नसतात, त्यांचं रक्ताचं नातं नसतं. तरीही झाड त्यांना आपलं मानतं, त्यांना घरटं बांधायला जागा देतं, त्यांना आसरा देतं. पक्षी पेड़ के कोई रिश्तेदार नहीं होते, फिर भी पेड़ उन्हें अपना मानता है और उन्हें सहारा देता है. या ओळीतून झाडाचा दातृत्व गुण दिसतो. आता दातृत्व म्हणजे काय? तर देण्याचा गुण, उदारपणा. इन हिंदी वी कॅन से देने का भाव, जेनेरॉसिटी. झाड काही परत मिळण्याची अपेक्षा न करता पक्ष्यांना मदत करतं. यात आपल्यासाठी खूप मोठा संदेश आहे. वी शुड बी जेनरस टू एव्हरीवन विदाऊट एनी एक्सपेक्टेशन. पुढची ओळ तर झाडाच्या महानतेचा सर्वोच्च बिंदू दाखवते. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. म्हणजे बघा, कोणी कुऱ्हाडीने झाडाच्या मुळावर, त्याच्या अस्तित्वावर जरी घाव घातला तरी ते झाड कोणतीही तक्रार न करता शांतपणे ते दुःख सहन करतं. अगर कोई पेड़ की जड़ पर भी हमला करे तो भी पेड़ चुपचाप बिना शिकायत किए वो दर्द सह लेता है. इथे महत्वाचा शब्द आहे मुकाट. मुकाट म्हणजे काहीही न बोलता शांतपणे. हिंदी में म्हणतो चुपचाप अँड इन इंग्लिश सायलेंटली. आणि सहन करणे म्हणजे टू टॉलरेट. ही ओळ झाडाची प्रचंड सहनशीलता, द पीक ऑफ टॉलरन्स दाखवते. परीक्षेसाठी ही ओळ खूप महत्वाची आहे. कवितेचा मुख्य संदेश काय असं विचारलं तर हा सहनशीलतेचा गुण नक्की लिहा. आयुष्यात येणाऱ्या संकटांना आपणही झाडासारखं शांतपणे आणि धैर्याने सामोरं गेलं पाहिजे. आता कवी निसर्गाशी त्यांचं नातं कसं जोडतात बघा. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात टवांचे टपोरे थेंब. कवी इथे एक सुंदर कल्पना करत आहेत. ते म्हणतात की झाडाच्या पानांवर जे दवाचे मोठे थेंब आहेत ते अगदी हळुवारपणे माझ्या वहीच्या पानांवर उतरत आहेत. कवी कल्पना करते हैं कि पेड़ के पत्तों पर जो ओस की बड़ी बड़ी बूंदें हैं वो धीरे से उनकी कॉपी के पन्नों पर उतर रही हैं. इथे दोन सुंदर शब्द आहेत, अलगद आणि टपोरे. अलगद म्हणजे हळुवारपणे, नाजूकपणे. हिंदी में म्हणते धीरे से किंवा हौले से, जेंटली. आणि टपोरे म्हणजे मोठे आणि गोल, भरलेले. फॉर एक्झाम्पल, बडी और मोठी बूंदे, प्लम्प ड्रॉप्स. मग हे दवाचे थेंब म्हणजे काय आहेत? तर हे निसर्गातून कवीला मिळालेले शब्द आहेत. ही कविता आहे. द ट्री इन्स्पायर्स द पोएट. निसर्गच कवीला लिहिण्याची प्रेरणा देतोय. पुढची ओळ बघा. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. याचा अर्थ आहे, जर आपण झाडाकडे एकटक पाहिलं तर त्याचा तो हिरवा रंग, ती ताजगी आपल्या संपूर्ण शरीरात पसरते आणि आपल्याला आतून ताजेतवाने करते. अगर पेड़ को एकटक लगाकर देखें तो ऐसा महसूस होता है जैसे उसका हरा रंग पूरे शरीर में घुर रहा है, एक ताजगी भर रहा है. इथे टक लावून पाहिलं म्हणजे एकटक पाहणे, टू स्टेअर. आणि विरघळतो म्हणजे मिसळून जातो, डिझॉल्व्ज. यातून झाडाचा आपल्यावर होणारा हीलिंग इफेक्ट दिसतो. तो हिरवा रंग फक्त डोळ्यांना नाही तर मनाला आणि शरीरालाही शांती आणि ऊर्जा देतो. आणि या हिरव्या रंगाचा प्रभाव किती खोलवर होतो हे पुढची ओळ सांगते. रक्त होते क्षणभर हिरवेगार. तो हिरवा रंग इतका प्रभावी आहे की क्षणभर म्हणजे फॉर अ मोमेंट, एका क्षणासाठी आपलं रक्तसुद्धा लालच्या ऐवजी हिरवं झाल्याचा भास होतो. वो हरा रंग इतना असरदार है कि एक पल के लिए लगता है जैसे हमारा खून भी हरा हो गया हो. आता हे खरं तर शक्य नाही आहे. कवीने इथे अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केला आहे. दिस इज अ हायपरबोली. पण यातून त्यांना काय सांगायचंय? तर निसर्गाचा आपल्या मनावर आणि शरीरावर किती खोलवर परिणाम होतो, हाऊ डीपली नेचर इम्पॅक्ट्स अस, हे सांगायचं आहे. परीक्षेमध्ये अलंकारावर प्रश्न आल्यास हे उदाहरण नक्की लक्षात ठेवा. झाडाच्या सहवासाचा अजून एक परिणाम बघा. आयुष्य होतं नुकत्याच खुललेल्या फुलासारखं टवटवीत. याचा अर्थ आहे की झाडाच्या सान्निध्यात आपलं आयुष्य नुकत्याच तोडलेल्या ताज्या फुलाप्रमाणे प्रफुल्लित आणि ताजेतवाने होतं. पेड़ के साथ रहने से हमारी जिंदगी एक ताजे तोड़े हुए फूल की तरह खिल उठती है. इथे महत्वाचा शब्द आहे टवटवीत. टवटवीत म्हणजे काय? तर ताजे, प्रफुल्लित. हिंदीमध्ये म्हणतो ना ताजा, खिला हुआ, फ्रेश अँड ब्लूमिंग. इथे पुन्हा एकदा उपमा अलंकार वापरलाय. आयुष्याची तुलना ताज्या फुलाशी केली आहे. द ट्री गिव्ज अस द गिफ्ट ऑफ व्हायटॅलिटी अँड फ्रेशनेस. झाड आपल्या जीवनात नवी ऊर्जा आणि आनंद घेऊन येतं. आता झाडाचा अजून एक उदाहरण गुण बघा. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. झाडाच्या फांद्या म्हणजे जणू त्याचे बाहू, आर्म्स. आणि ते हात सरसावलेले असतात म्हणजे एक्सटेंडेड फॉरवर्ड. कोणासाठी? तर मुसाफिरांना, फॉर ट्रॅव्हलर्स, कवेत घेण्यासाठी, टू एम्ब्रेस.
म्हणजे झाडाच्या फांद्या थकलेल्या प्रवाशांना आपल्या मिठीत घेण्यासाठी, त्यांना सावली देण्यासाठी नेहमी पुढे आलेले असतात. पेड़ की डालियां उसके हाथ जैसी हैं, जो हमेशा थके हुए यात्रियों को गले लगाने के लिए, उन्हें छाया देने के लिए आगे बढ़ी रहती हैं. या ओळीतून झाडाचं स्वागत करणारं आणि संरक्षण देणारं रूप दिसतं. इट्स वेलकमिंग अँड प्रोटेक्टिव्ह. आयुष्यात जसे सुखदुःख येतात ना, तसेच झाडाच्या आयुष्यातही चढ उतार येतात. पुढची ओळ आहे, पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. पानझड म्हणजे पानं गळण्याचा ऋतू, द सीझन ऑफ ऑटम. या ऋतूत झाडाची सगळी पानं गळून पडतात. पण झाड खचून जात नाही. ते पुन्हा नवीन पालवीचे वस्त्र म्हणजे कपडे, क्लोथ्स धारण करतं. पतझड़ के बाद जब सारे पत्ते झड़ जाते हैं तब पेड़ हार नहीं मानता, वो फिर से नए पत्तों के कपडे पहनता है. ह्या ओळीतून झाडाचा आशावाद दिसतो. रिझिलियन्स अँड होप. वाईट काळ कायम राहत नाही, त्यानंतर पुन्हा चांगले दिवस येतात, हा संदेश झाड आपल्याला देतं. आणि हे नवीन वस्त्र घातल्यावर झाड कसं दिसतं? पुढची ओळ आहे, नव्या नवरीसारखं. नवीन पालवी फुटल्यावर ते झाड एखाद्या नवीन लग्न झालेल्या, सुंदर सजलेल्या नवरीसारखं सुंदर दिसतं. नई पत्ते आने पर वो पेड़ एक नई नवीली दुल्हन की तरह सुंदर और सजा हुआ लगता है. इथे नव्या नवरीसारखं या सुंदर उपमा अलंकाराने कवीने झाडाच्या सौंदर्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. इट कॅप्चर्स द फ्रेशनेस, ब्युटी अँड द फीलिंग ऑफ अ न्यू बिगिनिंग. झाडाच्या या बदल्याचा आपल्यावर काय परिणाम होतो? पुढच्या ओळी सांगतायत, झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. जेव्हा आपण झाडाला पालवी म्हणजे न्यू शूट्स किंवा लीव्स फुटलेली पाहतो, तेव्हा आपल्या शरीरात पण एक नवीन उत्साह, एक नवीन ऊर्जा येते. आणि आपली मरगळ म्हणजे लेथार्जी किंवा डलनेस, आळस आणि कंटाळा झटकला जातो, निघून जातो. जब पेड़ पर नए पत्ते आते हैं तो उसे देखकर हमारे शरीर में भी एक नई ऊर्जा आ जाती है और सारी सुस्ती दूर हो जाती है. The tree's revival inspires a similar revival of energy and positivity within us. पुढची ओळ आहे, पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते. झाडावर बसलेल्या पक्ष्यांच्या मंजूळ म्हणजे गोड, मेलोडियस आवाजात, नादात म्हणजे संगीतात झाडाच्या जीवनाचं एक संथ म्हणजे हळू, स्थिर, स्लो अँड स्टडी गाणं लपलेलं असतं. पक्षियों की मीठी आवाज में पेड़ की जिंदगी का भी एक धीमा और शांत गीत छिपा होता है. याचा अर्थ काय होतो? तर झाडाचं जीवन शांत आहे, पण त्यात एक लय आहे, एक संगीत आहे. लाईफ हॅज इट्स ओन काम स्टडी रिदम. आपणही आपल्या जीवनातील ही शांत लय ओळखायला हवी. आता कवी थेट आपल्याला जीवनाचं सूत्र सांगतात. हसावं कसं? सळसळत्या पानासारखं. आपण हसावं, पण कसं? तर झाडाच्या वाऱ्यावर सळसळणाऱ्या पानांप्रमाणे. सळसळणे म्हणजे वाऱ्याने होणारा पानांचा आवाज, द रसलिंग साऊंड. याचा अर्थ आपण मनमोकळेपणाने खळखळून हसावं. हमें हसना चाहिए तो पेड़ के पत्तों की तरह जो हवा में खिलखिलाते हैं. आपलं हसणं नैसर्गिक, आनंदी आणि जीवनाने भरलेलं असावं. लाफ्टर शुड बी नॅचरल अँड फुल ऑफ लाईफ. पुढचा प्रश्न आहे, मुळावं मुरावं कसं? तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. आता मुळावं म्हणजे काय? तर समाजात आपलं स्थान निर्माण करणे, टू इस्टॅब्लिश अ रूट्स. मग ते कसं करायचं? तर झाडाप्रमाणे आपली मुळं जमिनीत घट्ट म्हणजे फर्मली रोवून स्थिरपणे उभं राहिलं पाहिजे. अगर हमें समाज में अपनी जड़ें जमानी है तो पेड़ की तरह मजबूती से अपने पैर जमा कर खड़ा रहना चाहिए. द मेसेज इज अबाउट बीइंग वेल ग्राउंडेड. आपले विचार, आपली मूल्य घट्ट असली पाहिजेत. आपण आपल्या तत्वांशी ठाम राहिलं पाहिजे. आणि आता कवितेच्या हृदयाचा प्रश्न, जगावं कसं? तर हिरवंगार झाडासारखं. आपण आपले जीवन कसं जगावं? तर त्या हिरव्यागार, ताज्यातवान्या झाडाप्रमाणे जगावं. इतरांना देत, सहन करत, स्थिर राहत, नेहमी आनंदी आणि प्रफुल्लित राहावं. हमें जिंदगी कैसे जीनी चाहिए? एक हरे भरे पेड़ की तरह, जो हमेशा ताजगी, ऊर्जा और सकारात्मकता से भरा होता है. दिस इज द कोर मेसेज ऑफ द पोएम. परीक्षेमध्ये कवितेचा संदेश लिहा असा प्रश्न आला तर हे उत्तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कवितेची शेवटची ओळ या विचाराला पूर्ण करते. रोजच चिंतन करावं कसं? तर झाडासारखं. आपण रोज जे चिंतन करतो म्हणजे विचार करतो, मनन करतो, कॉन्टेम्प्लेशन किंवा रिफ्लेक्शन, ते कसं असावं? तर ते झाडासारखं शांत, स्थिर आणि निस्वार्थपणे असावं. हमें रोज का चिंतन कैसे करना चाहिए? पेड़ की तरह, शांत, स्थिर और बिना किसी स्वार्थ के. कविता इथे संपते, पण एक मोठा विचार देऊन जाते
की आपलं हसणं, जगणं, रुजणं आणि विचार करणं हे सगळं काही झाडासारखं असावं. द ट्री इज द अल्टिमेट रोल मॉडेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही संपूर्ण कविता ओळी-ओळीने समजून घेतली. आता आपण या कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे सेंट्रल आयडिया थोडक्यात पुन्हा एकदा बघूया. या कवितेमध्ये कवी जॉर्ज लोपेज यांनी झाडाला एक आदर्श, एक रोल मॉडेल मानला आहे. झाडाचे अनेक गुण जसे की सहनशीलता, दातृत्व, सहकार्य, स्थिरता आणि आशावाद हे सगळे गुण आपण आपल्या जीवनात आणले पाहिजेत. आणि असं केल्याने आपलं जीवनसुद्धा झाडासारखंच हिरवंगार, ताजं आणि अर्थपूर्ण होईल. हा या कवितेचा मुख्य संदेश किंवा मध्यवर्ती कल्पना आहे. आता आपण ह्या कवितेचं काव्यसौंदर्य पाहूया. म्हणजे कवीने ही कविता इतकी सुंदर कशी बनवली आहे. व्हॉट मेक्स दिस पोएम सो ब्युटिफुल ते समजून घेऊ. या कवितेत कवीने सगळ्यात जास्त उपमा अलंकार म्हणजेच सिमिलीचा वापर केला आहे. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं, नव्या नवरीसारखं, नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत यांसारख्या तुलनांमुळे कवितेचा अर्थ अधिक स्पष्ट आणि प्रभावी होतो. These comparisons make the poem very vivid and impactful. याशिवाय कवीने अतिशय प्रभावी प्रतिमांचा म्हणजे इमेजरीचा वापर केलाय. जसं की रक्त होते क्षणभर हिरवेगार. ही एक अतिशयोक्ती म्हणजे हायपरबोली आहे, जी निसर्गाचा आपल्यावर होणारा खोल परिणाम दाखवते. सळसळत्या पानासारखं हसणं ही सुद्धा एक खूप सुंदर प्रतिमा आहे. यामुळे कविता वाचताना आपल्या डोळ्यासमोर चित्र उभी राहतात. चला, आता परीक्षेच्या दृष्टीने एक जलद उजाळणी करूया. लेट्स डू अ क्विक रिव्हिजन फॉर द एक्झाम्स. कवितेतून आपल्याला झाडाचे कोणते मुख्य गुण शिकायला मिळतात? चला, 5 मुख्य गुण लक्षात ठेवूया. 1. ध्यानस्थ म्हणजे शांत आणि स्थिर. 2. सहनशील म्हणजे मुळावर घाव घातला तरी सहन करणारा. 3. दातृत्व म्हणजे सर्वांना मदत करणारा. 4. आशावादी म्हणजे पानझडीनंतर पुन्हा नवीन होणारा. आणि 5. स्थिर म्हणजे पाय घट्ट रोवून उभा राहणारा. चला, आता पटापट काही महत्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ आठवूया. ध्यानस्थ, ध्यानात मग्न, मेडिटेटिंग. मुकाट, शांतपणे, सायलेंटली. टवटवीत, ताजे, फ्रेश. दातृत्व, देण्याचा गुण, जेनरॉसिटी. पानझड, पानगळ, ऑटम. मरभळ, आळस, लिथार्जी. मंजूळ, गोड, मिलोडियस. सळसळत्या, वाऱ्याने होणारा पानांचा आवाज, रसलिंग. घट्ट, पक्के, फर्मली. चिंतन, विचार, कॉन्टेम्प्लेशन. हे शब्द आणि त्यांचे अर्थ लक्षात ठेवा, उत्तरं लिहिताना खूप उपयोगी पडतील. परीक्षेमध्ये सहसा एखाद्या ओळीचा अर्थ स्पष्ट करा, कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहा किंवा झाडाकडून तुम्ही कोणते गुण शिकाल असे प्रश्न येतात. उत्तर लिहिताना नेहमी आधी कवितेचा आणि कवीचा उल्लेख करा. मग त्या ओळीचा सरळ अर्थ सांगा आणि शेवटी त्यातून मिळणारा संदेश किंवा तुमचं मत लिहा. असं स्टेप बाय स्टेप उत्तर लिहिल्यास पूर्ण गुण मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता फक्त परीक्षेपुरती नाहीये, तर आयुष्यभरासाठी एक धडा आहे. मला आशा आहे की तुम्हीही तुमच्या जीवनात झाडाचे हे महान गुण आणण्याचा प्रयत्न कराल आणि आपलं जीवन हिरवंगार झाडासारखं बनवाल. This lesson was brought to you by Galaxy Classes, created only for study and concept clarity. Like, share, subscribe and press the bell icon for further notifications.